कैरी फोडून आणल्यानंतर कैरीचे कापं आपल्याला कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत आणि त्या कापांमधून असा एक पातळ पापुद्रा निघतो. तो पापुद्रा आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यामुळे लोणचं हे वर्षभर चांगलं टिकतं, खराब होत नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या कुक विथ आरती या मराठी रेसिपी चॅनलवरती. आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं. त्यासाठी इथे मी 8 किलो कैरी, ही बाटा असलेली हिरवीगार कैरी घेतलेली आहे. ती आपल्याला पाण्यात पूर्ण भिजत ठेवायची आहे. त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायची आहे. पुसून घेतल्यामुळे त्यावरचा चिक हा साफ होतो आणि आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे. कैरीचा ओलसरपणा अजिबात नसला पाहिजे. त्यासाठी आपल्याला ही कैरी फोडून आणताना कैरी ही कोरडी असावी. इथे बघू शकता तुम्ही, त्यातली 4 किलो कैरी ही फोडून आणलेली आहे. आता ती आपल्याला कोरड्या कापडाने साफ करून घ्यायची आहे आणि त्यावरती बारीक असा पापुद्रा असतो, तो पापुद्रा आणि त्यामधला बाटा आपल्याला काढून घ्यायचा आहे. पापुद्रा काढल्यामुळे कैरीचं लोणचं हे वर्षभर चांगलं टिकतं, खराब अजिबात होत नाही. अशा पद्धतीने हे सर्व फोडी आपल्याला साफ करून घ्यायच्या आहेत. इथे बघू शकता तुम्ही, कैरीच्या प्रत्येक कापाचा तो पापुद्रा आपल्याला काढून घ्यायचा आहे. लोणचं बनवण्यासाठी कैरी ही बाटा असलेली पाहिजे आणि आंबट देखील पाहिजे आणि फोडल्यानंतर ती आतून पांढरी शुभ्र देखील पाहिजे. मी ही कैरी गावाकडून आणलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता कैरी आंबट आणि पांढरी शुभ्र आहे. इथे सर्व कैरीच्या फोडी साफ करून झालेल्या आहेत. आता एका मोठ्या घमेल्यामध्ये या फोडी टाकून घेतल्या आहेत आणि त्यावरती तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ घालायचं आहे. आणि याकरता तयार लोणचं मसाल्याचा पॅकेटचा वापर इथे मी केलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही, रामबंधू तयार लोणचं मसाल्याचं पॅकेट वापरलं आहे. 1 किलो कैरी असेल तर 1 किलोसाठी 1 पॅकेट वापरायचं आहे. इथे 4 किलो कैरी मी घेतलेली आहे, त्यासाठी 4 पाकिटांचा वापर इथे मी केलेला आहे. आता हा सर्व मसाला कैरीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी तयार लोणच्याचा मसाला वापरला असल्यामुळे घरातील कोणतेही मसाले किंवा हळद किंवा गरम मसाला पावडर वगैरे कशाचाही वापर केलेला नाही आहे. फक्त रेडीमेड तयार लोणचा मसाल्याचा आणि मिठाचा वापर केलेला आहे. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यामुळे कैरीला पाणी सुटतं, त्यामुळे मीठ हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घाला. आता हे सर्व कैरी आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून मीठ आणि मसाला सर्व फोडींना लागला जाईल. वर्षभरासाठी लोणचं स्टोअर करण्यासाठी इथे मी मोठी चिनी मातीची बरणी घेतलेली आहे. जवळपास ही बरणी 4 ते 4.5 किलोची आहे. इथे बघू शकता तुम्ही, चिनी मातीच्या बरणीमध्ये लोणचं चांगलं टिकलं जातं, अजिबात खराब होत नाही. इथे बघू शकता तुम्ही, सर्व फोडी मिक्स करून झाल्या आहेत. सर्व फोडींना मसाला आणि मीठ चांगलं लागलं गेलं आहे. त्यानंतर आपल्याला एक फोड टेस्ट करून बघायची आहे. त्यामुळे इथे मी टेस्ट करून बघितली. त्यानंतर थोडंसं मीठ कमी वाटलं, त्यामुळे अंदाजेच इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि परत एकदा हे मीठ सर्व फोडींना चांगलं मिक्स करून घेणार आहे. मिठामुळे लोणचं हे चांगलं वर्षभर टिकलं जातं, अजिबात खराब होत नाही. इथे मी अंदाजेच मीठ वापरलेलं आहे, मिठाचं प्रमाण घेतलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्हीही लोणचं बनवताना मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने किंवा चवीनुसार वापरू शकता. आणि इथे अजून सेपरेट 1 किलो कैरी फोडून आणली आहे, ती देखील साफ करून घेतली आहे. त्यामध्ये हळद, मीठ, मोहरी भाजून थोडीशी मिक्सरला ओबडधोबड वाटून घेतली आहे आणि लसणाच्या पाकळ्या टाकून त्या देखील मिक्स करून घेतल्या आहेत. ते गावाकडच्या पद्धतीने लोणचं बनवलेलं आहे. इथे आपल्या सर्व फोडी मिक्स करून झालेल्या आहेत. आता या आपण बरणीमध्ये भरून घेणार आहे. इथे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने बरणीमध्ये आपल्याला फोडी टाकून घ्यायच्या आहेत. बऱ्याच जणांचं लोणचं हे वर्षभर टिकत नाही किंवा खराब होतं किंवा कोणाकोणाच्या हाताने लोणचं साधतच नाही. तुम्ही अशा पद्धतीने लोणचं एकदा नक्की बनवून बघा, खूप छान होईल आणि वर्षभर देखील टिकेल. इथे बरणी भरलेली आहे. आता राहिलेल्या थोड्याशा ज्या फोडी आहेत त्या वेगळ्या बरणीमध्ये स्टोअर करणार आहे. त्यानंतर या बरणीमध्ये भरलेल्या लोणच्याच्या फोडींना मिठामुळे पाणी सुटतं, त्यामुळे ते चांगल्या मुरतात, त्यामुळे ते खाली जाईल.
ते मी तुम्हाला नंतर दुसऱ्या दिवशी व्हिडिओमध्ये दाखवेलच. आपल्याला जास्त दाबून ह्या कैरीच्या फोडी बरणीमध्ये भरायच्या नाही आहेत. इथे बघू शकता तुम्ही दुसऱ्या दिवशी बरणीच्या काठोकाठ लोणच्याच्या फोडी टाकल्या होत्या आपण. आता त्याला पाणी सुटल्यामुळे त्या किती खाली गेलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला तेल ओतायचं आहे. इथे 2 किलो तेल हे रात्री गरम करून थंड करून घेतलं आहे. आता ते आपल्याला या लोणच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. लोणच्यामध्ये ओतण्यापूर्वी आपल्याला सर्व फोडी या चमच्याने हलवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तेल आपल्याला त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. तेल अशा पद्धतीने ओतायचं आहे की त्यामध्ये पूर्ण लोणच्याच्या फोडी बुडतील. अशा पद्धतीने आपल्याला तेल लोणच्यामध्ये ओतायचं आहे, जेणेकरून अर्धा इंच तेल हे लोणच्याच्या कैरीच्या फोडींच्या वरती राहील. त्यामुळे काय होईल की लोणचं हे खराब होणार नाही आणि वर्षभर चांगलं टिकेल देखील. आणि लोणचं घातल्यानंतर आपल्याला ते 1-2 दिवसांनी सकाळी आंघोळ केल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही. आता हलवून घेतल्यानंतर थोडं थोडं तेल आपल्याला त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही तेल ओतताल तेवढंच लोणचं हे जास्त दिवस आणि वर्षभर टिकेल. तेलाचा जर कमी वापर केला तर लोणचं हे कोरडं होईल आणि असं मऊसूत राहणार नाही, जसं की आपलं विकतचं लोणचं असतं त्याप्रमाणे. इथे बघू शकता तेल ओतल्यानंतर परत एकदा चमच्यानी सर्व मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर परत आपल्याला पूर्ण फोडी तेलामध्ये बुडतील इतपत आपल्याला तेल ओतून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही. पुन्हा थोडंसं तेल वरून ओतलेलं आहे. तेल ओतून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतेच मी की किती तेल त्यामध्ये टाकलेलं आहे. तेल ओतून झाल्यानंतर पूर्ण फोडी मिक्स करून घेतल्या आहेत. इथे बघू शकता तुम्ही. पूर्ण फोडी तेलामध्ये बुडालेल्या आहेत आणि जवळजवळ अर्धा इंच तेल त्यावरती ठेवलेलं आहे आणि एवढं तेल शिल्लक राहिलेलं आहे. जवळपास 1.5 किलोच्या वरती तेल हे आपण कैरीच्या फोडींमध्ये टाकलेलं आहे. आणि बरणी ही हाताच्या साहाय्याने सगळीकडून लागलेला मसाला काढून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याला बुरशी वगैरे येणार नाही. आणि रोज सकाळी त्याला लोणच्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते चांगलं मुरल्या जाईल आणि टिकेल देखील. आणि ज्या वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम असेल त्या दिवसांमध्ये लोणच्याच्या बरणीला अजिबात हात लावायचा नाही आहे. जर हात लावलास तर लोणचं देखील खराब होतं. अशा पद्धतीने हे लोणचं स्टोअर करून घेतलं आहे. आता त्यावरती झाकण ठेवणार आहे आणि वर्षभरासाठी हे लोणचं तयार आहे. जसजसं लोणचं मुरेल तसतसं अगदी खूप छान टेस्टी लागतं. अशा पद्धतीने लोणचं तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि हो, ज्यावेळेस तुम्ही वरून झाकून ठेवता त्यावेळेस बरणीला वरून कपडा झाकून ठेवायचा आहे आणि तो दोरीने बांधून त्याचं तोंड दोरीने बांधून घ्यायचं आहे, जेणेकरून लोणचं चांगलं टिकेल. आणि लोणच्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात अशाच पुन्हा एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत धन्यवाद.